शेतीमध्ये उत्पादन वाढवण्यासाठी रासायनिक खतं आणि कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. मात्र या वाढत्या वापरामुळे शेतीचा उत्पादन खर्च वाढतो, जमिनीची सुपीकता कमी होते आणि पर्यावरणावरही त्याचा विपरीत परिणाम होतो. त्यामुळं आज गरज आहे ती कमी खर्चात पर्यावरणपूरक आणि शाश्वत शेतीची. आपल्या पूर्वजांनी शेतीमध्ये अनेक पारंपरिक आणि नैसर्गिक पद्धतींचा वापर केला. त्याच पद्धतींना आधुनिक दृष्टिकोनाची जोड देऊन आपण जीवामृत, दशपर्णी अर्क यांसारख्या सेंद्रिय कृषी निविष्ठा घरच्या घरी तयार करू शकतो. यासाठी उपलब्ध स्थानिक साधन सामग्रीचा वापर करता येतो आणि रासायनिक निविष्ठांवरील खर्चही कमी करता येतो. जर शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतावर आवश्यक निविष्ठा तयार करण्यास सुरुवात केली तर उत्पादन खर्च कमी होण्यासोबतच जमिनीचं आरोग्य सुधारेल, शेती अधिक टिकाऊ बनेल आणि सेंद्रिय शेतीकडे वाटचाल करणं सुलभ होईल. यामुळे शेती अधिक फायदेशीर आणि पर्यावरणपूरक बनण्यास निश्चितच मदत होईल. नमस्कार, सर्व शेतकरी बांधवांचं सहर्ष स्वागत. आज आपण सह्याद्री वाहिनीवरील कृषीविषयक कार्यक्रमामध्ये एक नवीन विषय या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत. नैसर्गिक निविष्ठा बनवण्याच्या पद्धती समजून घेण्यासाठी आज आपण कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव या ठिकाणी आलेलो आहोत आणि या कृषी विज्ञान केंद्राचे मृदाशास्त्रज्ञ डॉक्टर योगेश यादव सर आपल्या समवेत आहेत. सर, आपलं ह्या कार्यक्रमामध्ये सहर्ष स्वागत. नमस्कार. त्याचबरोबर आपल्या ह्या कार्यक्रमामध्ये जुन्नर तालुक्यातील प्रगतशील शेतकरी संपतजी चिंचवडे हे देखील आपल्या समवेत आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत. तर सर्वप्रथम मला सर तुम्ही एक सांगा की आज आपण ह्या निविष्ठा या ठिकाणी बनवणार आहोत. मग त्याच्यामध्ये जीवामृत आहे, त्याच्या बीजामृत आहे, त्याच्यामध्ये आपलं घनामृत आहे, दशपर्णी अर्क आहेत. मग ह्या निविष्ठा बनवण्यासाठीच्या ज्या काही पदार्थ, ज्या वेगवेगळ्या निविष्ठा घटक लागतात ते थोडक्यात या ठिकाणी सांगा आणि आम्हाला हे प्रॅक्टिकल करून देखील दाखवा. आज आपण या कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांना सर्वात महत्त्वाचा जो घटक बनवणं आहे की तो रिपीटेडली आपल्याला 15-20 दिवसांनी देणं गरजेचं आहे, तो म्हणजे जीवामृत. जीवामृत बनवण्यासाठी कुठल्या गोष्टी लागतात, तो जीवामृत आपण कशा प्रकारे करू शकतो याचं आज आपण परिपूर्ण प्रशिक्षण शेतकऱ्यांना आजच्या कार्यक्रमातून देणार आहोत. तर जीवामृत बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला देशी गोवंशाचं शेण असणं फार महत्त्वाचं आहे. साधारणपणे 100 लिटर आपल्याला जीवामृत करायचं असेल तर 10 किलो आपल्याला देशी गोवंशाचं शेण असणं फार महत्त्वाचं आहे. तर आपण शेण सुरुवातीला घ्यायचं आहे. प्रगतशील शेतकरी आहेत संपतजी चिंचवडे, ते त्यांच्या शेतामध्ये कायम हे करत असतात. सर्वप्रथम आपण या ठिकाणी शेण घेतलेलं आहे आणि हे शेण चांगलं आपल्याला ताजं शेण आहे आणि आपल्या देशी गोवंश ज्या काही देशी गायी आहे तर ह्या देशी गायीचं आपलं हे शेण आहे. यानंतर आपल्याला जीवामृतामधला दुसरा महत्त्वाचा घटक येतो की गोमूत्र. तेही आपल्याला देशी गोवंशाच्या गाईचं घेणं गरजेचं आहे. साधारणपणे ताजं गोमूत्र 2 ते 5 लिटर आपण घेऊ शकतो. उन्हाळा हंगामा जर असेल तर 2 लिटरनी घ्यायचं आहे. पावसाचं प्रमाण आणि थंडीचं प्रमाण याच्यावर अवलंबून आपण गोमूत्राचं प्रमाण निश्चित कमी जास्त करू शकतो. त्याचबरोबर आपल्याला याची प्रक्रिया फास्ट होण्याच्या दृष्टीने आपल्याकडं बेसन पीठ असणं गरजेचं आहे किंवा कडधान्याचं पीठ साधारणपणे 1 ते 1.5 किलो आपल्याला याच्यामध्ये मिक्स करायचं असतं. आपण पाहू शकता या ठिकाणी आपण सर्वप्रथम शेण घेतलं, त्याच्यामध्ये गोमूत्राचा वापर केला आणि त्यानंतर आपण हे बेसन पीठ त्याच्यामध्ये आपण व्यवस्थित पसरून घेतलेलं आहे, जेणेकरून त्याला आपल्याला ज्यावेळेस मिक्स करायचं आहे तर त्यावेळेस ते व्यवस्थित आपल्याला त्याच्यामध्ये मिक्स होऊ शकतं. त्यानंतरचा महत्त्वाचा घटक आहे ताक किंवा दही. 1 ते 1.5 लिटर प्रमाणात आपण दही किंवा ताक घेऊ शकतो.
जीवाणूंची प्रक्रिया फास्ट होण्याच्या दृष्टीने आपल्याला या दही किंवा ताकाचं विरजण लावण्यासाठी मदत होत असते. यानंतर याची रासायनिक अभिक्रिया फास्ट होण्याच्या दृष्टीने याच्यामध्ये आपण देशी गुळाचाही वापर शेतकऱ्यांना सांगत असतो. साधारणपणे गूळ हा 1 ते 2 किलो घेण्याची फार गरज असते. साधारणतः प्रत्येक गोष्ट आपण हे 100 लिटर जे काही द्रावण आहे, जे काही जीवामृत आहे, ते 100 लिटर बनवण्यासाठी आपल्याला साधारण इथे आपण या ठिकाणी 10 किलो शेणखत घेतलेलं आहे. त्याचबरोबर ताजं शेण त्याच्यामध्ये घेतलेलं आहे. त्याचबरोबर आपण त्याच्यानंतर गोमूत्र एक साधारणतः 2 लिटर त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. 1 ते 1.5 किलो आपल्याला बेसन पिठाचा वापर त्या ठिकाणी करायचा आहे. 1 ते 1.5 लिटर आपल्याला ताक माती. किंवा दह्याचा त्याच्यामध्ये वापर करायचा आहे. सर, अजून काही निविष्ठा त्याच्यामध्ये याच्यामध्ये आपल्याला जीवाणू समृद्ध माती घ्यायची आहेत. कारण की आपल्या परिसराचा किंवा देशभरातील जमिनींचा जर विचार केला तर जीवाणूंची संख्या फार कमी होत चाललेली आहे. मग जीवाणू समृद्ध माती आपण त्याच्यामध्ये 2 किलोपर्यंत घेणं गरजेचं आहे. यामुळं काय होणार आहे की याच्यामध्ये जीवाणूंची संख्या अजून वाढणार आहे ओके. आणि या वाढलेल्या जीवाणूंच्या संख्येमुळं आपला जीवामृताचा कौंट किंवा त्याच्यामधील सूक्ष्म जीवांची संख्या वाढण्यासाठी मदत होणार आहे. निश्चितच या प्रकारे आपण 100 लिटरसाठी या परिपूर्ण निविष्ठांचा एक संच आपण तयार केलेला आहे आणि याच्यामध्ये आपण थोडा आता ढवळून घेऊयात. चांगलं परिपूर्ण मिक्स केल्यानंतर आपण हे 100 लिटरच्या बॅरलमध्ये फिक्स करणार आहोत किंवा मिक्स करणार आहोत. साधारणपणे जीवामृत तयार होण्यासाठी 7 ते 8 दिवसाचा कालावधी लागणार आहे आणि त्याच्यानंतर पुढील 7 ते 8 दिवसामध्ये आपल्याला या जीवामृताचा वापर करणं फार महत्त्वाचं असतं. 15 ते 20 दिवसाच्या आतच आपल्याला जीवामृत वापरणं गरजेचं आहे. असं जीवामृत शेतकऱ्यांना जमिनीतील जीवाणूंची संख्या वाढवण्यासाठी फार मदत करत असते. या 100 लिटरमध्ये आपण त्याचा काउंट वाढवण्यासाठी आणि काउंट जास्त होऊन शेतकऱ्यांना एकरी 200 लिटर प्रमाणे वापरण्याचं आपण सजेशन देत असतो. पाण्यातून द्यायचं असेल किंवा ड्रिपच्या माध्यमातून द्यायचं असेल तर हे वस्त्रगाळ करून शेतकऱ्यांना वापरण्याची आपण शिफारस करत असतो. संपतजी, या ठिकाणी आपण खूप चांगल्या पद्धतीने जीवामृत बनवण्याची पद्धत या ठिकाणी दाखवली. परंतु आपण ही दाखवलेली आहे. परंतु हे आपण कधीपासून वापरताय आणि कोणत्या पिकांसाठी वापरताय? हे जर थोडक्यात जर समजलं, तर निश्चित आमचे शेतकरी बांधव जे आपल्याला पाहतायत त्यांना सुद्धा कळेल की याचा फायदा किती मोठा आहे. नक्कीच. मोठ्याने. याचा फायदा जास्त सांगण्यापेक्षा तुम्हाला मी थोडक्यात सांगेन का जे आपण रासायनिक खतं वापरतो त्यांची ताकद वाढवण्यासाठी याचा उपयोग जास्त प्रमाणात होतो आणि याचा उपयोग बाकीचं जे आहे सेंद्रिय घटक जे जास्त वाढणार आहे आपल्या याच्यामध्ये जीवाणू वाढणार आहे ते जीवाणूंची संख्या भरपूर प्रमाणात पटकन वाढते आणि भाजीपाला पिकासाठी, तुमच्या ऊसासाठी, कुठल्याही तरकारी मालासाठी, फळबागेसाठी सुद्धा सगळ्यात उत्तम पर्याय हा जीवामृतचा आहे. जीवामृतचा ठरलेला आहे. म्हणजे तुम्हाला नेमकी त्याच्यामध्ये ज्यावेळेस आपण शेतामध्ये टाकतो, त्यावेळेस नेमकी झाडा फुलांमध्ये, भाजीपाल्यामध्ये काय फरक जाणवतो? जो तुम्हाला असं वाटतं की बाबा हे म्हणजे त्याची पानांची वाढ झालेली आहे, मुळांची वाढ झाली, नेमकी कशामध्ये तुम्हाला त्याच्यात फरक जाणवतो? आता थोडक्यात मी तुम्हाला सांगू इच्छितो का लहान मुलाला भूक लागल्यानंतर ते जसं ते कोमजलं जातं हं, हं. तसेच वनस्पतीला वनस्पती पण कोमाची जाते पण लहान मुलाला दूध दिल्यानंतर ज्याला जे टवटवी येते त्या पद्धतीची टवटवी जीवामृत दिल्यानंतर त्या वनस्पतीला येत असते. त्याचा काळोखी वगैरे एकदम व्यवस्थित राहते आणि त्यांचं पोषण हे चांगल्या पद्धतीने होत राहतं. म्हणजे थोडक्यात शेतकरी मित्रांनो, की त्यांनी लहान मुलाचा या ठिकाणी दाखला दिला, परंतु लहान मुलाला जसं अन्न ग्रहण करण्यासाठी, शक्ती मिळवण्यासाठी दूध पिल्यानंतर त्याच्यामध्ये जी काही एनर्जी येते, तशीच एनर्जी हे जीवामृत टाकल्यानंतर आपल्या पिकांना येते. त्याच्यामध्ये जे काही जमिनीमध्ये असलेले जे काही सूक्ष्म अन्न घटक आहेत, ते मुळाद्वारे पिकांमध्ये घेतलं जातात आणि एक पिकांची जी काही सहनशक्ती आहे, ताण सहन करण्याची शक्ती आहे, त्याचबरोबर पिकांमध्ये जे काही अन्नद्रव्य आहेत, तर ते मोठ्या प्रमाणात ह्या जीवामृतच्या माध्यमातून जमिनीतून आपल्या मुळांद्वारे पिकांमध्ये येतात आणि सशक्त जे काही रोप आहे,
झाड आहे ते तयार होतं आणि जीवामृतच्या वापरामुळे जे काही पीक आहे ते जोमदार वाढतं, त्याच्यामध्ये किडींचा, रोगांचा प्रतिकार क्षमता मोठ्या प्रमाणात वाढते. असं हे जीवामृत आपण सर्व शेतकरी बांधवांनी यामध्ये प्रत्येक शेतकऱ्यांनी हे आपल्या शेतावरती तयार केलं पाहिजे आणि त्याचा वापर केला पाहिजे. या ठिकाणी यादव सरांना मी अजून विचारेल, की हे जे काही जीवामृत आहे, हे आपण कशा पद्धतीने त्याची साठवणूक केली पाहिजे आणि किती दिवस आणि त्याचं प्रमाण कशा पद्धतीने वापरलं पाहिजे, हे थोडक्यात आपल्या शेतकरी बांधवांना या ठिकाणी समजून सांगा. निश्चितच आपण हे जे जीवामृत आज तयार केलेलं आहे, हे 100 लिटरसाठी केलेलं आहे आणि याच्यामध्ये अजून ॲडिशन आपण 100 लिटर पाणी जर टाकलं, तर 1 एकरच्या क्षेत्रासाठी या जीवामृताचा वापर होऊ शकतो. आता हे जीवामृत आपण बॅरलमध्ये घेणार आहोत. 7 दिवस रापवण्याची जी प्रक्रिया आहे, जीवामृत तयार होण्यासाठी 7 ते 8 दिवस लागतात. त्याच्यासाठी आपण हा 100 लिटरचा बॅरल घेणार आहोत आणि त्याच्यात हे सर्व एकत्रित केलेला घटक आपण त्याच्यात मिक्स करणार आहोत. तर आपण अगोदर मिक्स करून घेऊयात. हे जे काही जीवामृत आहे, आपण याच्यामध्ये ट्रान्सफर सावकाश. करतोय. परंतु हे ट्रान्सफर केल्यानंतर याच्यामध्ये आपण किती 100 लिटर पाणी त्याच्यामध्ये करणार. ॲड हो. करणार आणि मग हे 7 दिवस आपण अशाच पद्धतीने ठेवायचंय का त्याला ते बंद झाकण करून ते ठेवायचं? बंद झाकण करून ठेवणं गरजेचं आहे, सावलीत ठेवणं गरजेचं आहे आणि दिवसातून साधारणपणे एक वेळ त्याच्यातली हवा बाहेर काढून देणं गरजेचं आहे. कारण की बॅरल गॅसने फुगू शकतो आणि त्याच्यामध्ये अनवॉन्टेड बॅक्टेरिया जर वाढल्या, तर ते आपल्या जीवामृताला घातक ठरू शकतात. झालेला गॅस आपण बाहेर काढून देणं फार महत्त्वाचं आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये पाणी ॲड करूयात. याच्यामध्ये ही जी काही आपली जीवामृत बनवण्याची पद्धती आहे, तर याच्यामध्ये मगाशी आपण ह्या सर्व गोष्टी पाहिल्या, निविष्ठा पाहिल्या. त्याच्यामध्ये आपण पाहिलं की आपल्याला शेण आपण त्याच्यामध्ये घेतलं होतं, गोमूत्र घेतलं, त्याच्यामध्ये दही घेतलं. त्याचबरोबर आपण डाळीचं पीठ त्याच्यामध्ये वापरलं, गुळाचा वापर त्याच्यामध्ये केला आणि हे सर्व त्याचबरोबर माती त्याच्यामध्ये आपण घेतली होती आणि हे सर्व मिक्स करून आपण त्याच्यामध्ये याच्यामध्ये आपण ते बॅरलमध्ये आता टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये पाणी टाकून झाल्यानंतर आपल्याला ते पोत्याच्या सहाय्याने झाकून ठेवू शकतो किंवा आपण त्याला झाकणही लावू शकतो. हे झालं आपलं पाणी टाकलं. परंतु आता हे आपल्याला याची जी काही बनवण्याची पद्धत आहे, ती कशा पद्धतीने आपल्याला स्टर करायचं ते? आपल्याला साधारणपणे दिवसातून 1 किंवा 2 वेळेस ते हलवणं गरजेचं आहे. घड्याळाच्या काट्याप्रमाणे हलवलं तर जीवाणूंची गती ते गतिक्रमण होतात. उलटं जर हलवलं तर त्यांची गती स्टॉप होऊ शकते. घड्याळाच्या काट्याच्या दिशेने दिवसातून 2 वेळेस हलवा. जीवाणूंची कार्यक्षमता वाढते आणि जो गॅस तयार झालेला आहे तो बाहेर जाण्यासाठी आपल्याला मदत होत असते. आता आपण याला हवा बंद करणार आहोत. ज्या शेतकऱ्यांकडे झाकणाची सिस्टीम नाही, त्यांच्याकडे जर बारदाना असेल, तर बारदानाने तोंड पॅक करून ठेवलं तरी चालू शकतं. आपल्याकडे झाकण असल्यामुळं आपण त्याला आता आपण झाकणाने पॅक करून घेणार आहोत. हे आपण जीवामृत या ठिकाणी बनवलेलं आहे आणि 7 दिवसासाठी आपण त्याला आहे त्याच पद्धतीने ठेवणार आहोत. या ठिकाणी आपण जीवामृत बनवण्याची पद्धत तर समजून घेतलीच. या ठिकाणी आता आपण दशपर्णी अर्क, जे की आपल्याला सेंद्रिय निविष्ठा घरच्या घरी बनवण्याची जी पद्धत आहे दशपर्णी अर्कची, ती आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. आणि हे समजून सांगण्यासाठी आपल्याला जुन्नर तालुक्याचे प्रगतशील शेतकरी या ठिकाणी बावळशेठ बांगर आणि कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ योगेशजी यादव सर हे दोघेही या ठिकाणी उपस्थित आहेत. मी पुन्हा एकदा त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. बावळशेठ आणि यादव सर, मी दोघांना एक गोष्ट विचारतो की दशपर्णी अर्क सर, मला हे बनवण्याची पद्धत ही आपण या ठिकाणी समजून सांगा. निश्चितच आपल्याला दशपर्णी अर्क बनवायचा असेल तर परिसरातील 10 वेगवेगळ्या वनस्पतींचा आपण वापर करणार आहोत. यामध्ये कडुनिंबाचा पाला आहे. हा कडुनिंबाचा पाला आपण डायरेक्ट टाकायचा का त्याचा फक्त पाला? त्याचा पाला घेतला तरी चालू शकतो. कवळ्या फांद्या असेल तर त्याचाही आपण वापर करू शकतो. ज्या कडक फांद्या आहेत त्याचा आपण वापर नाही केला तरी आपल्याला चालणार हे आहे. 100 लिटर आपण या ठिकाणी दशपर्णी अर्क बनवतो. बनवतो. याच्यासाठी आपल्याला किती हा कडुनिंबाचा पाला लागतो? साधारणपणे या 10 वनस्पती 1-1 किलोच्या प्रमाणात आपण घेणं फार महत्त्वाचं असणार आहे. ओके. परिसरामध्ये ज्या आहेत, आता कडुनिंबानंतर आपण पपई घेऊयात किंवा करंज घेऊयात.
हा करंजचा पाला. डायरेक्ट पाला टाकला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. आपल्याला याच्यामध्ये सर्वात महत्वाचं, जर आपला बॅरल मोठा असेल तर आपण त्याच्या छोट्या छोट्या फांद्या, जास्त पाला असलेल्या 10 किलो 1 किलो आपल्याला त्याच्यामध्ये ते टाकायचं आहे. त्याच्यानंतर पपई घेऊयात. एरंडीचा पाला घ्यायचा आहे. इथं खाली. सीताफळाचा पाला पण घेऊ शकतो, तो अत्यंत कडू असतो. हा हा रुई- रुईचा पाला आहे. हे घे. निरगुडीचा पाला घ्यायचा आहे आपल्याला त्याच्यामध्ये. म्हणजे आपण या 10 वनस्पतीमध्ये कुठल्या वनस्पती घ्यायच्यात की परिसरामध्ये असणाऱ्या तुरट आहे, तिखट आहे, आंबट आहे. म्हणजे बघा, गोड सोडून इतर सगळ्याही वनस्पती आपण या दशपर्णी अर्क तयार करण्यासाठी करू शकतो. हे करंज, कनेरचा पाला आहे हा. त्याच्यानंतर आपण शेवग्याचा पाला घेणार आहोत. म्हणजे या पद्धतीने आपण 10 वेगवेगळ्या वनस्पती घ्यायच्यात, त्या आपल्या परिसरामध्येच असलेल्या फार महत्त्वाचं असणार आहे. आता याला रापावण्यासाठी किंवा कुजवण्यासाठी गोमूत्राचा वापर करायचा आहे. आता आपण या ड्रममध्ये कण्हेरी टाकलं होतं. आता याच्यानंतर आपण टणटणी टाकणार आहोत. टणटणीचा एक चांगलं बुरशीनाशक म्हणूनही याचा आपण उपयोग करू शकतो किंवा करत असतो. ह्या ज्या वनस्पती आहेत, ह्या सर्व वनस्पती आपल्या भागामध्ये, आपल्या बांधावरती, आपल्या शेताच्या आजूबाजूला ह्या वनस्पती असतात आणि याचा आपल्याला चांगलं बुरशीनाशक आणि कीटकनाशक म्हणून हे दशपर्णी अर्क आपल्या सर्व शेतकरी बांधवांना फवारण्यासाठी फायदेशीर ठरतंय. हे पुरी परिपक्व होण्यासाठी आपण याच्यात शेण आणि गोमूत्राचा गारा टाकणार आहोत. त्यानंतर थोडं पाण्याचाही वापर आपण करणार आहोत. म्हणजे फास्ट किणवण साधारणतः किंवा आपल्याला हे गोमूत्र आणि शेण किती आपल्याला याच्यासाठी? साधारणपणे 2 किलो शेण घ्यायचं आहे आणि 5 ते 10 लिटरपर्यंत गोमूत्राचा आपण याच्यामध्ये वापर करणार आहोत. आणि त्याचबरोबर त्याचबरोबर थोडं 5 ते 10 लिटर पाण्याचाही आपण त्याच्यामध्ये वापर करत असतो. आणि 1 महिन्याभरामध्ये आपल्याला एक उत्कृष्ट प्रकारचं कीटनाशक, बुरशीनाशक घरच्या घरी आपल्याला तयार करता येणार आहे. साधारणपणे 50 ml प्रतिपंपचा आपण विचार करू शकतो किंवा 3 ते 5 ml प्रति लिटर पाण्यातून आपण फवारणीसाठी याचा वापर करत असतो. आपण दशपर्णी अर्क जे आहे याचा फवारण्यासाठी वापर करणार तर आहोतच, परंतु कोणत्या स्टेजला शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकं असतील किंवा फळ पिकं असतील ते केव्हा फवारणं गरजेचं आहे? आता सेंद्रिय शेतीमध्ये शेतकऱ्यांनी कीड रोग येऊ नये म्हणून प्रयत्न करणं फार महत्त्वाचं असतं. कारण की कीड आणि रोग आल्यानंतर आटोक्यात येणं थोडं अवघड जातं. म्हणून आपण दशपर्णीचा वापर शेतकऱ्यांनी शक्यतो अमावस्या, पौर्णिमेच्या वेळेस जर फवारणी केली, अमावस्याच्या वेळेस कीटनाशक म्हणून करता येईल, पौर्णिमेच्या वेळेस बुरशीनाशक म्हणूनही करता येईल. आणि निश्चितच शेतकऱ्यांना या दशपर्णी अर्कमधून रस शोषक किडी नियंत्रणासाठी फार मदत होत असते. बाबाजी शेठ, आपण हे दशपर्णी अर्क या ठिकाणी बनवण्यासाठी ही पद्धत आपल्या शेतकरी बांधवांना समजून सांगितली, परंतु हे आपण कधीपासून करत आहात आणि याचा फायदा आपल्याला जो काही उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात होत असतो, तर त्याच्यावरती तुम्ही कशी याच्यावरनं ह्या वापरामुळे त्याच्यावरती मात केली? आम्ही कृषी विज्ञान केंद्रामध्ये 2014ला आलो होतो. हं, हं. त्यावेळेला एक श्री यादव सर यांनी आम्हाला नैसर्गिक शेतीचे धडे देताना याचं ट्रेनिंग दिलं होतं आणि त्यांनी प्रत्यक्ष येऊन आमच्या शेतामध्ये सुद्धा करून घेतलं आमच्याकडून. हं. आणि तेव्हापासून आम्ही सुरुवातच केलेली आहे. तेव्हापासून आम्ही वापर करतो आणि याच्यामुळे की कीड नियंत्रण चांगलं होतं. हं, हं. किडाला म्हणजे पिकांना आपल्याला पौष्टिक गुणधर्म सुद्धा भेटतात. म्हणजे बाप. थोडक्यात टॉनिक सुद्धा भेटतं याच्यामधूनच. याच्यामधूनच. हो, तेव्हापासून आमचा रासायनिक कीटकनाशकाचा खर्च वाचला, बुरशीनाशकांचा खर्च वाचला आणि पिकांची म्हणजे जोमदार पिकं यायला लागली. पिकाला हे टॉनिक म्हणून सुद्धा फार चांगला वापर होतो याचा आणि त्या खरोखरच आमच्या शेतीचा खर्च कमी झालेला आहे. बरोबर. मला आठवतंय, की आपण नैसर्गिक शेतीचे प्रवर्तक म्हणून देखील काम करताय. आज नैसर्गिक शेतीच्या प्रचार प्रसिद्धीमध्ये आपण गुजरातला देखील एक प्रशिक्षण कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून घेतलं होतं. नेमकी त्या प्रशिक्षणामध्ये देखील आपण काय शिकला आणि त्याचा शेतकरी बांधवांना काय तुम्ही संदेश द्याल? आम्हाला कृषी विज्ञान केंद्रा मार्फत नैसर्गिक शेतीचं ट्रेनिंग घेण्यासाठी गुजरातला होलोर युनिव्हर्सिटीमध्ये पाठवण्यात आलं होतं. होलोर युनिव्हर्सिटीमध्ये महाराष्ट्राचे बरेचसे शेतकरी तिथे जमा झाले होते. युनिव्हर्सिटीचं शिक्षण चांगलं भेटलं. पण ते जे टॉपचे शेतकरी आले ते वेगवेगळे आपल्या शेतामध्ये काय वापर करतात, काय आपली जनावरं जी मेलेली असतात हं. ते कसे गाडतात जमिनीमध्ये, त्याचा फायदा कसा होतो, शिंगांचा वापर कसा होतो, म्हणजे शिंग शेतामध्ये टाकली तर काय होतं,
याचा आम्हाला विविध म्हणजे अशा ट्रेनिंगमध्ये फार चांगला फायदा झालेला आहे. आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये आपण नैसर्गिक निविष्ठांचा वापर घरच्या घरी कशा पद्धतीने बनवण्याची ही देखील पद्धत आपण या ठिकाणी समजून घेतली. त्यामध्ये जीवामृत असेल, दशपर्णी अर्क असेल, ह्या निविष्ठा बनवण्याची पद्धत या ठिकाणी समजून घेतली. कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ योगेश यादव हे या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनी आपल्या शेतकरी बांधवांना ह्या सोप्या पद्धतीने जी काही पद्धत आहे ती या ठिकाणी समजून सांगितली. त्याचबरोबर प्रगतशील शेतकरी बाबुई शेठ बांगर असतील, त्याचबरोबर संपत शेठ चिंचवडे आहेत, की ज्यांनी ही जी प्रक्रिया आहे ती एकदम सोप्या पद्धतीने करून सांगितली. त्या निविष्ठा या ठिकाणी बनवल्या. त्यांचं देखील मी सह्याद्री कृषी वाहिनीतर्फे मी त्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद.